मागच्या व्हिडिओमध्ये आपण बघितलं होतं की नॅचरल प्रेग्नन्सी कशी राहते. या व्हिडिओमध्ये आपण बघूया वंध्यत्व म्हणजे नक्की काय आणि त्याची कारणं कोणती. नमस्कार, मी डॉक्टर पल्लवी तांदळे, मी बोलते श्रीकृष्णा क्लिनिक डोंबिवली येथून. वंध्यत्व म्हणजे नक्की काय? वंध्यत्व म्हणजे जेव्हा एखादं कपल 1 वर्ष किंवा त्याच्यापेक्षा जास्त कालावधीपासून रेग्युलरली कुटुंब योजनाचे कुठलेही पर्याय न वापरता म्हणजेच अनप्रोटेक्टेड जर संबंध करत आलेलं असेल आणि तरीही त्यांना प्रेग्नन्सी राहत नाही किंवा मूल राहत नाही, तर त्याला वंध्यत्व आहे असे म्हणतात. साहजिकच दुसरा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे मग त्याचे कारण काय आहेत. साध्या आणि सोप्या पद्धतीने समजून घेण्यासाठी या वंध्यत्वाची कारणं आपण 2 प्रकारामध्ये बघू शकतो. एक अशी कारणं जी आपण बदलू शकत नाही, 2 अशी कारणं जी आपण बदलू शकतो. जर त्यांना योग्य त्या उपाययोजना केल्या, ट्रीटमेंट प्रॉपरली दिली, तर ते समूळ नष्ट होऊ शकतात आणि प्रेग्नन्सी नॅचरली राहायला काहीच प्रॉब्लेम येत नाही. चला समजून घेऊया अशी कोणती कारणं आहेत जी आपण बदलू शकत नाही. त्यामध्ये प्रथम क्रमांक येतो तो म्हणजे वयाचा. कपलमधलं स्त्रीचं वय जसजसं वाढत जातं तसतसं नॅचरली प्रेग्नन्सी राहण्याचे चान्सेस सुद्धा कमी व्हायला लागतात. म्हणजेच तिची इन्फर्टिलिटी वाढण्याचे चान्सेस हे वाढत असतात. 30 ते 35 वयोगट हा सर्वोत्तम कालावधी मानला जातो, कारण या वयोगटामध्ये नॅचरली प्रेग्नन्सी राहण्याचे चान्सेस हे 90% असतात, तर तिला इन्फर्टिलिटी असण्याचे चान्सेस केवळ 10% असतात. तिचं वयोगट जर 35 ते 40 असं असेल तर तिचे नॅचरली प्रेग्नन्सी राहण्याचे चान्सेस हे 75% असतात, पण तिला इन्फर्टिलिटी होण्याचे चान्सेस हे 25% असतात. जर तिचं वयोगट हे 40 ते 45 किंवा त्याच्यापेक्षा जास्त वयोगटामध्ये जात असेल तर नॅचरली प्रेग्नन्सी राहण्याचे चान्सेस केवळ 60% होतात, तर तिचे इन्फर्टिलिटी असण्याचे चान्सेस 40% वाढतात. म्हणून वयोगटाचा ट्रीटमेंट करताना विचार केला जातो. दुसरा घटक आहे तो म्हणजे जेनेटिकल डिसऑर्डर. जन्मतः स्त्रीच्या शरीरामध्ये, गर्भाशयामध्ये किंवा तिच्या प्रजनन संस्थेमध्ये असे काही आजार निर्माण झालेले असतात. नॅचरली प्रेग्नन्सी राहणं हे अवघड होतं. सामान्य दिसणारा आजार म्हणजे प्रीमॅच्युअर ओव्हॅरियन फेल्युअर, म्हणजेच वयाच्या 40च्या आताच मेनोपॉज आलेला असतो, बीजनिर्मिती होणं थांबलेलं असतं. दुसरा कॉमनली दिसणारा आजार म्हणजे सेप्टम. गर्भाशयाच्या पोकळीमध्ये एक असा पडदा निर्माण झालेला असतो की ज्याच्यामुळे प्रेग्नन्सी नॅचरली राहणं शक्य होत नाही. आणखीन असे आजार आहेत जसे क्रोमोझोमवर इफेक्ट करतात, गर्भाशयाच्या स्ट्रक्चरवर परिणाम करतात की ज्यांना बदलणं शक्य होत नाही. आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघितलं की अशी कोणती कारणं आहेत जी आपण बदलू शकत नाही. पुढच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत वंध्यत्वाची अशी कारणं जी आपण बदलू शकतो, ज्यांच्यावर उपाययोजना आपण करू शकतो आणि प्रेग्नन्सी ठेवायला मदत करू शकतो. भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद आणि नमस्कार.